तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक घेऊन. आज आपण बोलणार आहोत मित्रांनो इंस्टाग्रामवर हागून हाताने पसर करणाऱ्या मुलींवर, अरे सॉरी छपरी इंस्टाग्राम रील्स स्टारवर बोलणार आहे. तर चला मग सुरू करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ते लाल कलरचं बटन आहे, त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, कारण की आपण असेच कॉमेडी वे मध्ये रोस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहतो नवीन. तर चला मग टाइम न घालता वीडियोला सुरुवात करूया लगेच. ए भाई वीडियो लगा ना यार, पब्लिक वेट कर रहा है. वो बुला रहा था मुझे बारिश में साथ फेंकने के लिए, पर मुझे जेब में रखी सिगरेट की चिंता थी. हा दीदी, तुला तुझ्या सिगरेटची चिंता होती, पण त्या बिचाराचा सिगार भिजत होता म्हणून तो बोलवत होता. अरे विचार काय पण करू नका. प्रेमात पडा पण प्रेम वा वा वा, काहीतरी चांगला डायलॉग बोलत असेल. आपण बघू पुढे. पण करतानी आग पाडू नका, नाहीतर 2 इंच की गहराई में 5 मिनट की मजा और 2 बूंद गिरने से 9 महीने की सजा. बाप रे, हिने तर पूर्ण जज्बातच बदलून टाकले. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मारो मुझे, मारो. ह्याच 2 थेंब त्या रात्री पडले नसते, माय शप्पथ सांगायला हिने इथं तिथं हगत आज बसली नसते आणि आपण पण हिला हगताना असं बघितलो नसतो. नाही, मला आता हिला अशी व्हिडिओ काढताना बघून एकच प्रश्न पडलाय की ह्यांचे मायबाप कसे काय बोलत नसतील राव ह्यांना. आता मला ह्यांच्यासाठी एकच करावं वाटतं, ह्यांना फॉलो आणि लाईक करत बसण्यापेक्षा ह्यांच्या जिंदगीवर अर्धा किलो थुकलं पाहिजे माणसाने. एक पोरगी चहा बनवायला किचन मध्ये गेली. किचन मध्ये गेल्यावर तिला समजलं, अरे दूध तर संपलंय. तेव्हा तिनं तिचा ड्रेस खोलला आणि चांगला ड्रेस घातला आणि गेली दुकानात दुधाची पिशवी आणायला. अरे घाण मी नाही रे, घाण तर तुमचा विचार आहे. अरे घाण ती नाही रे, घाण तर आपण आहे. कारण आपणच तिला लाईक करतो, आपणच तिला फॉलो करतो, आपणच तिचे व्हिडिओ शेअर करतो आणि आपणच कमेंट मध्ये तिला घाण बोलतो. शी आपल्या विचारावर यार. पण 1 मिनिट हा दीदी, 1 मिनिट. एक तुमचा व्हिडिओ आहे ते तेवढा बघून घ्या फक्त. रुको जरा, सबर करो. पोरगी 4 चौघात उठून दिसणारी असावी, 4 चौघांचा उठवणारी नसावी. आता मला हे हिचा व्हिडिओ बघून एकच विचार पडलाय, आता ही उठून दिसते का उठवणारी दिसते? मेल्याशिवाय स्वर्ग नाही आणि केल्याशिवाय पोरग नाही. लग्न शुभ मंगल. नाही मित्रांनो, ही पक्की बेवडी असेल माहितीये का. कारण की अशी व्हिडिओ बनवायला हिंमत लागते आणि ताकद लागते, आणि हिंमत आणि ताकद हे दारू पिल्यानंतरच येते. तो विचारत होता मला दारू आवडते का तुला. तो विचारत होता मला दारू आवडते का तुला. आता त्याला कोण सांगणार. आज रात्री बसूयात, हे मीच बोलणार होती त्याला. बोललो होतो ना, ही पक्की बेवडी असेल. घ्या सबूत बघून. बेवडी साली. पियुषे, मला तुझी आठवण आली ना, मी काय करते माहिती का. काय? गल्लीच्या बाहेर जाऊन मस्त सुट्टा मारत बसते. तू काय करते माझी आठवण आल्यावर? विमल खाते. मग आता जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बरं भावा एक विमल खाल्ल्यावर. नाही, ह्यांचा कुठला पण व्हिडिओ असला की ही करतातच 101%. आणि दीदी विमल खाते म्हण. दीदी विमल खाऊन अशी झाली की जर जोरात वारं जर आलं तर दीदीला बांधून ठेवं लागते, नाही तर दीदी डायरेक्ट ढगात जाते. आणि ह्यांना दोघीला बघून मला एकच डॉलर आठवलाय. तू आज काही नेसला का नाही? अरे तुला काय करायचंय? जोरात वारा आला उडालं तर मागून तुझीच पंचायत होईल ना रे बाबा. गजब बेइज्जती है. काय झालं? माझं ब्रेकअप झालंय का पियुषे. तुझ्यावर दया येते. तुझ्यावर जेठालाल चढू का? दलिंदर. ब्रेकअप होण्याआधी बाळा BF पाहिजे. आपण आहे एवढे लहान बाळ आणि आपण BF च्या गोष्टी बोलतो आणि तिच्यावर दया येते, मग तुझ्यावर का अभिषेक येतो का?
दया येते तुझ्यावर जेठालाल चढू का दलिंदर हा चढव तिच्यावर डायरेक्ट जेठालालच. नाही पण जेठालालला तर असली पतली कमर नाही आवडत, त्याला तर बेबी डॉल आवडते. पण ते सोडा, जेठालाल, दया, अभिजित, पण ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये पंच कुठे आहे बाबा? बरं ठीक आहे, पंच नाही तर नाही, इथे ह्याच्यात पूर्ण प्रॉपर डायलॉग तर आहे का भारी एकदम ऐकायसारखा, ते पण नाही. आता ह्यांचे हे डायलॉग बघून मला ह्यांच्यापेक्षा ह्याचे डायलॉग आवडतात. तुला त्रास देऊन आम्हाला तुला लय चांगलं होत असलं तर तसं सांग. नक्की फेरा जर फिरला ना तुझं पण चांगलं होणार नाही. तुला सुट्टी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पोरांनो, अशा पोरींना ब्लॉक करून टाका ज्या तुम्हाला वेळेवर देत नाहीत. रिप्लाय हो. हा, हे डायलॉग दीदी टिकटॉकवर पण बोलायची आणि आता रील्स वर पण बोलायला. दीदी जुने पार मळकुटून घाण गेलेले व्हिडिओ पण आता दीदी बनवले. दीदी 2024 चालू आहे आणि हिचा डायलॉग राहते 4 सेकंदचा आणि व्हिडिओ राहते पूर्ण 20-25 सेकंदचा. म्हणजे म्युझिकची पार आई ओळखून घ्या. कंट्रोल. तर मित्रांनो, बाय बाय. आपण इथंच थांबू आता. व्हिडिओ बस झाला आजच्याला एवढाच. आणि व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.